नमस्कार मंडळी. शब्दसंवादच्या ह्या भागात तुमचं खूप खूप स्वागत आहे. आशा करते तुम्ही सगळे छान मजेत असाल. आपल्या शब्दसंवाद या चॅनलवर तुम्ही खूप खूप प्रेम करत आहात, त्याबद्दल तुमचे खूप धन्यवाद. तर आज मी एका विषयावर तुमच्याशी चर्चा करणार आहे. चर्चा नाही, एक गोष्टच सांगणार आहे असं म्हणू शकता. काय झालं होतं, मी एका लाईव्ह मध्ये म्हणाले होते की आम्ही इथे पुण्यात राहायला आल्यापासून कसं शेजारी पाजाऱ्यांशी खूप कमी संवाद होतो. लोक आजूबाजूला कोण राहतात हे माहीत नसतं, किंवा अगदी कधीतरी संध्याकाळच्या वेळेस बाहेर पडलं तर दिसतात की लोक राहतात ह्या सोसायटीमध्ये. हे सगळं तर आहेच आहे, पण एक महत्वाची गोष्ट मी तुमच्याशी शेअर करायची विसरले. किंबहुना मला त्यावेळी ती लक्षात नाही राहिली, पण जेव्हा आठवली, म्हणजे लाईव्ह झाल्यानंतर जेव्हा आठवली ना, तेव्हा असं वाटलं, अरेच्या, मी हे कसं काय विसरू शकते. आणि तेव्हाच मला असं जाणवलं की नाही, हे शेअर केलंच पाहिजे, कारण ती माझी खूप आवडती गोष्ट आहे. म्हणजे इथे राहायला आल्यापासूनची ती खूप आवडती गोष्ट झाली आहे, आणि आज तीच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आजचा व्हिडिओ हा पूर्णपणे अनस्क्रिप्टेड आहे, म्हणजेच मी कुठेही काही लिहून ठेवलेलं नव्हतं, आणि सरळ कॅमेऱ्यासमोर बसले आणि जे मनात येईल, जे वाटतंय ते बोलते. तर हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा. तुमच्या कमेंट्समुळे मला प्रोत्साहन मिळत राहील की मी अजून अजून असेच व्हिडिओ बनवत राहील. आणि हो, व्हिडिओ पूर्ण बघा आणि मगच कमेंट करा. माझ्या या गोष्टीला सुरुवात करते, पण तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या ह्या शब्दसंवाद चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज जाऊन सबस्क्राईब करा आणि अधिक या चॅनलला सपोर्ट करा. तर झालं असं, 1.5 वर्षापूर्वी मी आणि माझा नवरा इथे पुण्यात राहायला आलो. कोणाच्या ओळखीने नव्हतो आलो, एक ब्रोकर पकडला होता आणि त्यांनीच आम्हाला हा फ्लॅट दाखवला आणि आम्ही तो घेतला. तर आमच्या शेजारी अगदी दरवाजे बंदच असतात किंवा ते सगळं असतंच, पण झालं काय, एका परिवाराशी आमची ओळख झाली. आता ती कशी ओळख झाली तेही सांगते. आमचे जे मालक आहेत त्यांचे 2 फ्लॅट आहेत या बिल्डिंगमध्ये, एक आमचा आणि एक खालचा. ठीक आहे. तर मग बऱ्याच गोष्टी सेम असल्यामुळे, एकतर मालक तर सेम आहेतच, आणि कधी त्यांचं लाईट बिल आमच्याकडे यायचं किंवा आमचं त्यांच्याकडे जायचं, असं काही ना काही गोष्टी झाल्यामुळे त्यांच्याशी आमची छान ओळख झाली, आणि तेही कपलच होते आमच्यासारखे. त्यामुळे बोलणं वगैरे व्हायला लागलं, किंवा आम्ही विचारायचो की सिलेंडर कुठून घेतला किंवा अशा सगळ्या गोष्टी. आणि एक दिवशी काय झालं, त्या ताईंनी, म्हणजे आम्ही एकमेकींना ताईच म्हणायला लागलो, कारण माझंही तसंच असतं की एखादी अनोळखी व्यक्ती असेल तर त्यांना रिस्पेक्ट द्यावा. तर त्या ताईंनी आम्हाला एक पदार्थ दिला करून, तर ते खूप गोड वाटलं मला, आणि आम्ही खाल्लं ते, आणि मग त्यांची तारीफ केली की छान होतं वगैरे, त्यांना कळवलं. तसं मग नंबर एक्सचेंज झाली, नंबर मिळाले आम्हाला एकमेकांचे. आणि मग ती जी आपल्याकडे जी पद्धत आहे की शेजाऱ्यांनी काहीतरी वाटीत दिलं किंवा ताटात दिलं तर ते ताट किंवा वाटी रिकामी जाऊ नये परत. तर मग मीही माझ्याकडे जे मी बनवायचे ते मी त्यांना देऊ लागले, आणि मग असंच परत तेच की छान झालं होतं वगैरे वगैरे. म्हणजे ही देवाणघेवाण जी होती ना, ती सुरू झाली, आणि ती अजूनही तशीच आहे. म्हणजे आमचं असं नाहीये की रोज आम्ही गप्पाच मारतो किंवा रोज फोन करतो किंवा रोज भेटतो, पण जेव्हा जेव्हा आम्हाला वाटतं ना की हा, आज काहीतरी छान बनवलंय तर आपल्या शेजारच्या ताईला द्यावं ते, आणि असं देतो की त्या दोघांना पुरेसं व्हावं, किंवा तेही आम्हाला असं देतात की मला परत जेवण करायची गरज लागू नये, ह्याच क्वांटिटीमध्ये, ह्याच प्रमाणात, म्हणजे दोघांना जेवण पुरेल ह्या प्रमाणात आम्ही एकमेकांना जेवण देत असतो, म्हणजे काय असेल ते, नाश्ता किंवा जेवण. तर ही जी देवाणघेवाण आहे, हे जे नातं आमचं निर्माण झालंय ह्या सगळ्यातून, तर ते खूप गोड वाटतं. मला वाटतं की हा, शेजारी आपल्या कोणतरी राहतं, किंवा आपण एकटे नाही आहोत. सेफ भावना असते की हा, काही झालं ना तर त्या ताई आहेत किंवा ते दादा आहेत, असं एक दिलासा असतो. तर मला वाटतंय हे शेजार धर्म जे आहे ते खूप सुटत चाललं असलं तरी अशा काही गोष्टी घडतात, आणि एखाद दुसरं तरी आपल्या आयुष्यात शेजारी हे खूप महत्वाचे का असतात हे कळून जातं. आणि अजून एक किस्सा सांगू इच्छिते मी. एक दिवशी काय झालं, मी जेव्हा इंस्टाग्रामवर त्या ताईंना फॉलो केलं, त्यावेळी कळलं की त्या ताई आमच्या एका मित्राच्या बायकोच्या मैत्रीण निघाल्या. ठीक आहे. म्हणजेच काय, ताई सुद्धा माझ्याच वयाच्या आहेत, पण आम्ही अजूनही एकमेकांना औजाऊ म्हणतो, ताईच म्हणतो. तर ती एक गोष्ट पण मला खूप छान वाटते की समोरच्याचा जो मान असतो किंवा समोरच्याचा रिस्पेक्ट जो आपण समोरच्याला दाखवतो,
तो ह्या सगळ्या नात्याला किती छान बांधून ठेवतो. एक रेष असते ती ह्या रिस्पेक्टमुळे, ह्या मानामुळे ओलांडली जात नाही असं मला वाटतं. आज काय झालं, माझ्या सासूबाई आल्या होत्या, तर त्यांना बिर्याणी बनवायची होती. तर झालं काय, माझ्याकडे तितका मोठा टोप नव्हता त्या बिर्याणी बनवण्यासाठी. तर मी ताईंना विचारलं की तुमच्याकडे टोप आहे का वगैरे. मग त्यांनी दिला टोप आणि मग मी त्यांना जाऊन बिर्याणी देऊन आले आणि त्यांना बिर्याणी खूप जास्त आवडली. आणि झालं असं की त्या असंच काहीतरी करायचा विचार करत होत्या, एकट्याच घरी होत्या त्यामुळे. तर ही जी टेलिपॅथी होते किंवा हे जे एकमेकांना आपसूक समजून घेणं होतं, त्या गोष्टीची सुद्धा मला खूप कमाल वाटते. तर ही गोष्ट सांगण्यामागचा उद्देश एकच होता की आपण शेजार धर्म हा जपलाच पाहिजे. म्हणजे कितीही मोठ्या कॉलनीत राहू, कितीही मोठ्या एकदम लक्झरियस अपार्टमेंटमध्ये जरी आपण राहत असू, तरीही शेजार धर्म महत्वाचा असतोच असतो. कारण ते आपले पहिले नातेवाईक असतात. आपल्याला काही झालं, काही अडलं नडलं, नातेवाईक हे लोक खूप नंतर येणारे लोक असतात. पण जी प्राथमिक मदत होते ती शेजाऱ्यांकडूनच होत असते. त्यामुळे मी नेहमी ह्या गोष्टीला प्राधान्य देत असते की आपला शेजार धर्म आपण पाळावा आणि तो छान पाळावा. असंही नाही की अगदी एखाद्याच्या प्रायव्हेट लाईफमध्ये आपण लुडबुड करतोय किंवा वारंवार आपण खूप चौकशा करतोय, असंही काही नसावं असं मला वाटतं. म्हणूनच मी हा व्हिडिओ बनवला. कारण आमचं ज्या ताईंचं आणि माझं जे एक शेजार धर्मांचं जे नातं झालेलं आहे निर्माण, ते खूप सुंदर आहे आणि ते तसं टिकून राहावं असं मला नेहमी वाटत राहील. बस एवढंच सांगायचं होतं मला या व्हिडिओमध्ये. तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ आणि तुम्हाला हा विषय कसा वाटला, किंवा तुमच्याकडे सुद्धा असा काही अनुभव आहे का? असेल तर मला नक्की ह्या व्हिडिओच्या खाली कमेंट करून सांगा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अजून एका नवीन विषयासोबत. हा व्हिडिओ पूर्णपणे बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.